नमस्ते पब्लिक, माझं नाव ऋषभ आणि मी राहतो डोंबिवलीमध्ये. तर आजचा विषय असा आहे की मला तुम्हाला एका टॉपिकवरती बोलायचं होतं, म्हणून हा आजचा ब्लॉग आहे आपला. तुम्हाला माहितीच असेल तर घरातले मम्मी आणि बहीण गावी गेले आहेत. तर गावी जाण्याचा मेन प्रोग्राम असा होता की सर्टिफिकेट काढायचे होते बहिणीचं ॲडमिशनसाठी. ॲडमिशन घेत असेल फ्युचर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी किंवा 12वी झाले असेल, कालच जर CETचा रिझल्ट लागला तर ज्यांना इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मेन आपल्याला सर्टिफिकेट आहे. कॅप राऊंड चालू व्हायच्या आधी आपल्याला ते सर्टिफिकेट लागतात. जे कोणती असेल, डोमेशियल असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनॅलिटी असेल, उत्पन्नाचा दाखला असेल. तर माझ्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर हे सर्टिफिकेट काढून घ्यावे. कारण की असं आहे की मी आता माझ्या बहिणीसाठी जे सर्टिफिकेट काढतोय, खरोखर टाईम लागतो सर्टिफिकेट यायला आणि त्यांची प्रोसेस ही किचकट आहे. आता मराठा समाजासाठी SCBCचं कास्ट सर्टिफिकेट SCBCमधून आपल्याला ॲडमिशन घेता येतं. हे तर सगळ्यांना माहिती असेल आणि गेल्या वर्षीपासून खरंच म्हणजे भरपूर प्रॉब्लेम येतात मुलांना की लाईन चालू आहेत, तरी मुलांना सर्टिफिकेट मिळत नाहीत आणि यावर्षी परिस्थिती तशीच आहे. म्हणण्यात काय वेगळं नाही होणार. कारण की आता हा रिअल अनुभव आहे. कारण की बहीण माझी गेलेली आहे. आपलं गाव, आपण राहतो मुंबईमध्ये आणि मुंबईवरून आपल्याला कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल, डोमासियल वगैरे आपल्याला इथे मिळून जाईल. पण जर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल तर आपल्या गावालाच जावं लागतं. तालुका आणि जिल्हा इथेच ते सर्टिफिकेट मिळतं. तर माझे खरोखर सगळ्यांना विनंती आहे, जे जे लोक आपल्या माझ्या मित्रांना, जे पब्लिक, जेवढ्या पब्लिकला ॲडमिशन घ्यायचं आहे, भाऊ बहीण माझे जे मला बघत आहेत, त्यांनी लवकरात लवकर जावं. कारण की डॉक्युमेंट विना ॲडमिशन, आपण कसं आहे, एवढे तुम्ही स्टडी केलेला आहे, अभ्यास केलेला आहे आणि जर एका डॉक्युमेंटमुळे कास्ट व्हॅलिडिटी जर तुमची राहिली आणि तुमच्या त्या चुकीमुळे तुमचं एक जर चांगलं कॉलेज मिस आउट होत असेल, तर मला वाटतंय की हे चुकीचं होईल. तर तुम्ही लवकरात लवकर, रिझल्ट लागलेले आहेत, CETचाही रिझल्ट लागलेला आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ते सर्टिफिकेट काढून घ्या. आणि जर ज्याने काढलेले असेल तर अतिउत्तम, काहीच प्रॉब्लेम नाही. सगळ्या म्हणजे ज्यांचे OBCचं सर्टिफिकेट असेल त्यांनीही आपले सर्टिफिकेट व्हॅलिडेट करून घ्यावं. कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडेशन लागतं. तर मेन एक असा इश्यू होता, मी आता जस्ट कॉल केला होता घरी. तर असं आहे की त्यांनाच म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आम्हाला काढून गावी गेलो, कास्ट सर्टिफिकेट काढलं. 20-25 दिवस आधी गेलो होतो. कास्ट सर्टिफिकेट यायला 20-25 डेज, 1 मंथ लागतो. पण आमच्या 20-22 डेजमध्ये कास्ट सर्टिफिकेट आलं. ते कास्ट सर्टिफिकेट आल्याच्या नंतर प्रोसेस असते की कास्ट व्हॅलिडिटी करायची. तर तो ऑनलाईन फॉर्म भरायला लागतो. तो ऑनलाईन फॉर्म मी घरातच भरला. सगळे जे डॉक्युमेंट त्यांना लागतात की ते डॉक्युमेंट जमा करायला लागतात. तर असं आहे की वंशावळ पण जोडायला लागते कास्ट सर्टिफिकेटमध्ये. तर आजोबांचे माझे डॉक्युमेंट घेतले. चुलत आजोबांचं, कारण की माझ्याकडे आजोबांचं डॉक्युमेंट मला मिळालं नाही, की 1967चा आधीचा पुरावा माझ्याकडे दाखला मिळाला नाही मला. कारण की त्यांचं मराठी शाळेमध्ये गेलो मी, पण तो अवेलेबलच नाही आहे त्यांचा पुरावा. कारण की त्यांची जुनी चौथी झाली होती, त्यामुळे त्यांचं डॉक्युमेंट मिळालं नाही मला. तर मला चुलत काकांचं मिळालं डॉक्युमेंट. पण त्यासाठी इश्यू असा आहे, मग त्यासाठी मला असं करावं लागलं की वंशावळ जोडावी लागली. वंशावळ करावं लागले की आजोबा हे 2 सख्खे भाऊ आहेत, त्यांचे माझे वडील आणि माझे काका हे सख्खे चुलत भाऊ आणि त्याच्यानंतर आपले, असं हे वंशावळ तयार करायला लागते. मग त्याचं ॲफिडेव्हिट करायला लागतं आणि हे 2-3-4 प्रकारचे ॲफिडेव्हिट आहेत, ते पण तुम्हाला करायला लागतं आणि त्यांची फी वेगळी. म्हणजे पर ॲफिडेव्हिट 300-350 असे रुपीज गेले. मग ती फी वेगळी. मग ते ॲफिडेव्हिट करून घ्या. परत कॉलेजकडून 15A फॉर्म भरून घेऊन या. परत त्यांना तिथे पैसे द्या. कॉलेजवाले सुद्धा आता, आपण ज्याच कॉलेजमध्ये शिकलो, बोनाफाईटला वेगळे पैसे, ह्या सर्टिफिकेटसाठी वेगळे पैसे. म्हणजे यार, कॉलेजवाले तुम्ही सुद्धा स्टुडंटला सपोर्ट करत नाही. एवढी फी घेतली ते घेतली आणि तुम्हाला परत सर्टिफिकेटसाठी परत पैसे द्यायचे. म्हणजे आता पण काय, आपल्याला आता ॲडमिशन घ्यायचं आहे तर पर्याय नसतो आपल्याकडे, द्यावेच लागतात, त्याशिवाय मिळणार. बोनाफाईड काढायला परत तिथे गेलो. पण ठीक आहे, डॉक्युमेंट तर दिले, असं नाही बोलले की आम्ही डॉक्युमेंट देत नाही म्हणून. तर त्याने डॉक्युमेंट आम्हाला दिले प्रॉपर आणि सगळं मी भरून घेतले. सगळे ट्रू कॉपी पण करून घेतले, जेवढे जेवढे त्यांची लिस्ट होते ते ट्रू कॉपी करून घेतले, सेट बनवले. म्हणजे हे सगळं बहिणीनंच केलं, सांगितलं होतं, मी फक्त गायडन्स केलं होतं. कारण की मला तर सुट्टी नव्हती गावी जायला, तर तीच गेली. तिने हे सगळं हे केलं आणि हे सगळं करून, आमचा जिल्हा आहे रत्नागिरी, तर आम्हाला चिपळूणवरून परत रत्नागिरीला कास्ट
व्हॅलिडिटी करायला जावं लागतं रत्नागिरीला. तर ती रत्नागिरीला डायरेक्ट म्हणजे मुंबईहून फर्स्ट चिपळूणमध्ये सगळं आमचा तालुका आहे खेड, तर तिकडे जाऊन पहिलं ते सगळे डॉक्युमेंट करायचं. त्यानंतर तिकडून परत कास्ट व्हॅलिडिटीसाठी आपल्याला जावं लागतं रत्नागिरीला. तर ती रत्नागिरीला गेली आणि रत्नागिरीचाच तुम्हाला मला इन्सिडेंट सांगायचा आहे. इन्सिडेंट असा आहे की जर आपण कास्ट व्हॅलिडिटी करतो तर तिथे 2 अप्रूव्हर बसलेले होते त्यांच्या इथे. तर त्यांचं असं झालं की कास्ट व्हॅलिडिटी सगळं चेक करत गेले, ते सगळे आमचे डॉक्युमेंट सगळे प्रॉपर होते, पण ते चुलत आजोबांचा त्यांचा मृत्यू दाखला त्यांना ओरिजिनल पण दाखवायला लागतो. तर आता ट्रू कॉपी करून घेऊन गेले होते पण ओरिजिनल दाखला काय घेऊन गेलो नव्हतं. तर त्यांनी सांगितलं आता हे पण नाही आहे. पण तर त्यांनी चेकिंग केलं. त्याच्यानंतर अजून एक जस्ट तिचं ग्रॅज्युएशन झालंय आणि ग्रॅज्युएशनचं मेन डॉक्युमेंटरी आपल्याला अजून रिझल्ट आला नाही, ऑनलाईनच रिझल्ट आलेला आहे. तर त्याचं तिने डॉक्युमेंट काढून दिलं होतं, म्हणजे दाखवायचे त्याच्या लिस्टमध्ये नव्हतं ते, तरी पण तिने ठेवलं होतं, पण त्याच्यावरती ट्रू कॉपी नव्हती. तर त्यांचं म्हणणं असं झालं की यावरती तर ट्रू कॉपी पाहिजे, ट्रू कॉपी पाहिजेच. तर ते म्हटले तुमचं ग्रॅज्युएशन झालंय आणि हे त्यांनी जी लिस्ट लावलेली आहे त्यामध्ये लिहिलेलं नाही आहे की तुम्हाला ग्रॅज्युएशनचं तिथे जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती ट्रू कॉपी पाहिजे म्हणून. म्हणजे ते डॉक्युमेंट तुम्हाला लागतं. सीईटीचे जे मार्क्स आहेत ते त्यांनी सांगितलं ते सगळं होतं, पण ग्रॅज्युएशनचं ते असं काय तिथे मी तरी बघितलं नाही की तिथे त्यांनी दाखवलं होतं. तर फर्स्ट काउंटरमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही आता याच्यावरती आम्हाला ट्रू कॉपी करून द्या. तर बहीण बोलली की त्यांना 1-2 तास झाले फिरून फिरून ट्रू कॉपी कोण द्यायला तयार नाही, कारण की ओरिजिनल डॉक्युमेंट नाही. ओरिजिनल डॉक्युमेंट असेलच कसं, रिझल्ट लागूनच जर आत्ता लागले असेल, रिझल्ट यायला तर टाइम लागतो, तुम्हाला ऑनलाईनच दाखवता येणार ना आम्ही डॉक्युमेंट. तर नंतर त्यानंतर 1-2 तासांनी फिरून तिथे कोणीतरी त्यांना जे होते ऑफिशियल्स त्यांनी ट्रू कॉपी करून दिले, मोबाईलवरती रिझल्ट दाखवून दिले. नंतर ते डॉक्युमेंट सगळे घेऊन ती नेक्स्ट काउंटर होता तिथे गेले आणि तिथे तो काउंटरवरती त्या मॅडम बसल्या होत्या. त्यांनी सगळे डॉक्युमेंट घेतले, चेक केले, सगळं व्हेरीफाय प्रॉपर झालं, डॉक्युमेंट केले. त्यानंतर तो जो 15वी ग्रॅज्युएशनचं जे होतं आपलं डॉक्युमेंट रिझल्ट तो काढून दिला. ते म्हणते याची गरज नाही आहे, ट्रू कॉपी रिझल्टचीच गरज नाही आहे, आम्ही काय दिलेलं नाही आहे. जर हे दिलेलं नाही आहे तर तुमच्या फर्स्ट काउंटरवरती का सांगितलं की तुम्ही याला हे पण डॉक्युमेंट पाहिजे आहे? चुकीचं आहे ना. जर तुमच्यामध्येच जर समन्वय नसेल, जर तुमच्यामध्येच कोऑर्डिनेशन कमी आहे, तुम्हालाच माहित नाही की डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत व्हेरीफाय करून, तर 2-3 तास ते फिरायला लागलं ट्रू कॉपी करण्यासाठी आणि नंतर तुम्ही लास्ट फायनल स्टेजला गेल्यावरती तुम्ही सांगता हे डॉक्युमेंटची गरजच नाही आहे. तर माझं म्हणणं एवढंच आहे की जर तुम्हाला तुमच्यामध्ये तरी कोऑर्डिनेशन ठेवा की डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत आणि काय लागणार आहेत. आणि तिथे खरोखर मी बघितलं एवढी लाईन असते ना मुलांची आणि सर्रास हे डॉक्युमेंट नाही रिजेक्ट, ते डॉक्युमेंट नाही रिजेक्ट. तर मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही जर कास्ट व्हॅलिडिटी करायला जात असाल तर नम्र विनंती आहे की सगळे डॉक्युमेंट सोबत ठेवा. त्यांची जी लिस्ट दिलेली आहे त्यांनी ते प्रॉपर फॉलो करा, सगळे डॉक्युमेंट घ्या आणि एका ह्याच्यात तुमचं काम होईल असं बघा. कारण की नंतर ते आता ऑनलाईन परत दिसणार की व्हॅलिडिटी झाली आहे की रिजेक्ट झालेलं आहे. आता आम्ही तर भरून आलेलो आहे, ते आता कळेल 15-20 दिवसांनी की व्हॅलिडिटी कंप्लीट आहे की नाही आहे. कारण की ते मेन आहे. एका ह्याच्यामुळे सर्टिफिकेटमुळे तुमचं जर कॉलेज जर टॉप कॉलेज मिळत असेल, टॉप 10 मधले टॉप 15 मधले, जर ते कॉलेज तुमचं मिस होईल ह्या एका सर्टिफिकेटमुळे तर खरंच हे आपल्यासाठी चुकीचं होईल. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी हे कराल, डॉक्युमेंट सगळे व्हॅलिडेट, रिझल्ट लागलाय, सगळ्यांना शुभेच्छा. आणि सगळे डॉक्युमेंट प्रॉपर अपडेट करून तुम्ही एक बंच बनवून ठेवा, म्हणजे जसं ॲडमिशन चालू होईल तसं तुम्हाला कॅप राऊंड सुद्धा तुम्ही प्रॉपर देऊ शकता आणि डॉक्युमेंट सबमिट करू शकता. धन्यवाद. सायनिंग ऑफ ऋषभ माळी.